आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील सेवानिवृत्त नामपूरच्या वतीने दिला निरोप। नामपूर येथील आर.के. लॉन्स मंगल कार्यालयात नामपूर आउट पोलीस ठाण्याचे PSI नानासाहेब पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब अहिरे, ज्येष्ठ नेते खेमराज कोर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संभाजी सावंत, पत्रकार विनोद पाटील, भाऊसाहेब भामरे, यतीन पगार, राजीव सावंत, सुनील निकुंभ, गणेश खरोटे, लक्ष्मण तोरवणे, किरण सावंत, अरुण कोर, API पुरुषोत्तम सिरसाट, PSI संदीप चेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आपण ज्या समाजात जन्माला आलो त्याचे काहीतरी देणे लागतो, घेणे लागतो। पोलीस खात्यात नोकरी करत असताना जीवनात अनेक चांगले वाईट अनुभव आले, मात्र समाजातील गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले, असे सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी मत व्यक्त केले। तर नाना पाटील यांना जन्मभूमी व कर्मभूमीत सेवा करण्याची संधी मिळाली। आगामी काळात त्यांनी जनतेला मार्गदर्शन करावे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते संभाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख चव्हाण यांनी केले, तर आभार निवृत्त पोलीस अधिकारी नाना पाटील व सुनंदा पाटील यांनी मानले। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अहिरे यांनी नामपूर बाजार समितीतील शरद जोशी यांच्या पुतळा उभारणीबाबत पोलीस खात्याने केलेल्या सहकार्याबद्दल उपस्थित पोलीस अधिकारी सागर काळे, पुरुषोत्तम सिरसाट, संदीप चेडेसह जायखेडा व नामपूर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे शब्दसुमनांनी आभार मानले। यावेळी सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील।